स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांचा निर्गुणपणे खून करणारा कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडत नाही। मध्यंतरी तो गावी येऊन गेल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं। कृष्णा आंधळे पोलिसांना अजूनही सापडत नाही। अशी नेमकी कृष्णा आंधळेच्या पाठीमागे अशी कोणती अदृश्य शक्ती आहे की जे कृष्णा आंधळेला पोलिसांना मिळू देत नाही? कृष्णा आंधळेचा गॉडफादर कोण? या सगळ्यावरती आपण चर्चा या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। मित्रहो नमस्कार। सध्या बीड जिल्ह्यामधलं स्वर्गीय विलास घुले यांचं खून प्रकरण महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरत आहे। मुळात या खून प्रकरणामध्ये खासदार बजरंग बाप्पा सोनवणे यांचे चिरंजीव सौरभ सोनवणे यांना समाविष्ट करा, आरोपी म्हणून त्यांची गुन्ह्यात नोंद करा, अशा प्रकारची मागणी काही जण करत असताना आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा चर्चेला जाणार आहे तो म्हणजे स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या खून खटल्यामध्ये मुख्य आरोपी असलेला कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडत नाही। मुळात कृष्णा आंधळे कुठं फरार झाला आहे आणि कृष्णा आंधळे कसा फरार झाल्यापासून तो आजही पोलिसांना सापडलेला नाही। मध्यंतरी तो गावी येऊन गेल्याच्या चर्चा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून चर्चेला जात होत्या। मग इतके दिवस कृष्णा आंधळे फरार आहे, मग कृष्णा आंधळेला पैसा कोण पुरवतो, त्याचा खर्च कोण करतो, या विषयाकडे लक्ष वेधलं आहे धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे यांनी। मुळात करुणा मुंडे यांनी डायरेक्ट धनंजय मुंडे यांचं नाव घेऊन की कृष्णा आंधळे हा फरार आरोपीला धनंजय मुंडे पैसे पुरवतात अशा प्रकारचा गंभीर आरोप केलेला आहे। पुढे बोलताना करुणा मुंडे असं म्हणाले आहेत की धनंजय मुंडेचे CDR कॉल रेकॉर्डिंग चेक करा किंवा त्यांच्या पाहुण्यांच्या त्यांच्या जवळच्या सगळ्यांचे CDR तुम्ही चेक करा। कृष्णा आंधळेला पैसे नेमकं कोण पुरवतो हे लगेचच समोर आल्याशिवाय राहणार नाही। खरंच मित्रांनो, संतोष अण्णा देशमुख यांच्या खून खटल्यामध्ये त्यांची निर्गुण हत्या करणारा कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडत नाही, हे पोलिसांचं अपयश म्हणावं का? मग कृष्णा आंधळेला नेमका बॅकग्राऊंडवाला पैसा कोण पुरवतो? कृष्णा आंधळे इतके दिवस पोलिसांना गुंगारा देतोय, मग इतका पैसा त्याच्याकडे आला कुठून? त्यालाही कोण मदत करतंय? या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या माध्यमातून जनसामान्यांसमोर येणं गरजेचं आहे। कृष्णा आंधळेचा गॉडफादर कोण हे महाराष्ट्राला कळणं गरजेचं आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? कृष्णा आंधळेला धनंजय मुंडे आणि त्यांच्या जवळचे लोक पैसे पुरवतात का? या करुणा मुंडेंच्या आरोपावर तुम्हाला काय वाटतं? तुमच्या देखील प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा। आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर अशाच प्रकारच्या सडेतोड बातम्यांसाठी आमचा हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।